दुर्गामाता मंदिरात पूजन करून आमदार सुरेशभाऊ खाडे यांची उपस्थितीत प्रभाग क्रमांक 7 मधल्या भाजपा उमेदवाराचे प्रचार शुभारंभ. प्रचारात आघाडी. प्रभाग क्रमांक 7 मध्ये भारतीय जनता पार्टीच्या प्रचाराला आज सुरुवात करण्यात आली. भाजपचे अधिकृत उमेदवार उज्ज्वला कांबळे, श्री दयानंद खोत, श्रीमती बानू मुसा जमादार आणि श्री गणेश माळी यांच्या प्रचाराचा शुभारंभ वाळवे गल्ली येथील दुर्गामाता मंदिरात नारळ वाढवून करण्यात आला. या कार्यक्रमात जिल्ह्याचे माजी पालकमंत्री तथा आमदार माननीय सुरेशभाऊ खाडे यांची प्रमुख उपस्थिती लाभली. यावेळी माजी महापौर संगीता खोत, भाजपा अल्पसंख्याक प्रदेश सचिव फारुख जमादार, फिरोज जमादार, नितेश कांबळे, बाबासाहेब आळतेकर तसेच भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी प्रसार माध्यमांशी बोलताना आमदार सुरेशभाऊ खाडे म्हणाले की प्रभाग क्रमांक 7 मध्ये भाजपचे 4ही उमेदवार तगडे असून विकास कामाच्या जोरावर त्यांचा विजय निश्चित आहे. भाजपने केलेल्या विकास कामांचा लेखाजोखा मतदारांसमोर मांडत थेट संवाद साधला जाणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. आज सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेच्या निवडणुकीची रणधुमाळी चालू झालेली आहे. आम्ही वार्ड क्रमांक 7 मध्ये प्रभात फेरी रॅली लोकांचे आशीर्वाद घेण्यासाठी आम्ही इथं आलेलो आहे. निश्चितच जो रिस्पॉन्स बघितला आपण तो रिस्पॉन्स निश्चितच आपल्याला चांगल्या प्रतीचा रिस्पॉन्स आपल्याला इथे मिळतो आहे. त्या दृष्टिकोनातून आमची सौ उज्ज्वला बुधाजी कांबळे, दयानंद ज्योतिराम खोत, श्रीमती बापू मुसा जमदार, गणेश शिवाजी माळी आमचे 4 उमेदवार इथं तगडे उमेदवार इथं लागलेले आहेत. त्यामुळं जनतेचा विकास यांनी केलेला आहे, आम्हीही केलेला आहे विकास आणि पुढे विकास करण्याची संधी ह्या जनतेने आम्हाला द्यावी एवढी विनंती करण्यासाठी आज आम्ही प्रभात फेरी आम्ही काढतो आहोत. प्रभात फेरीचा रिस्पॉन्स बघितला तर निश्चितच ह्या गल्लीमध्ये किंवा वार्ड क्रमांक 7 मध्ये जो रिस्पॉन्स आहे तो अप्रतिम आहे. निश्चित आहे आमचे 4ही उमेदवार निवडून येणार म्हणजे येणार आणि महानगरपालिकेवर कमळाचा झेंडा लागणार.